नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी मी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। विनंती एकच आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात। जे कर्मचारी राज्य शासकीय सेवेत कार्यरत आहेत अशा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ही समोर आली आहे। ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी प्रलंबित मागणी नुकतीच पूर्ण झाली आहे आणि आणखी एक मागणी येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहे। त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा जून महिन्याचा पगार हा वाढणार आहे। राज्य कर्मचाऱ्यांसमवेतच पेन्शनधारकांना देखील त्याचा फायदा मिळणार आहे। आता आपण राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या कोणत्या प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या आहेत याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत। नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने खुल्लर समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत। सदर समितीने शिफारस केलेल्या 104 पदांना सुधारित वेतन श्रेणी माहे जून महिन्याच्या वेतनासोबत लागू करण्याचे निर्देश सुद्धा राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेले आहेत। खरं तर 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वेतनातील तफावत हा मोठा प्रश्न होता। हीच वेतनातील तफावत दूर करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती। दरम्यान या समितीच्या शिफारसी आता स्वीकृत करण्यात आलेल्या आहेत। यामुळे संबंधित 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पगारात माहे जून महिन्यापासून वाढ होणार आहे। खरं तर सुधारित वेतन श्रेणीचा लाभ 2016 पासून मिळायला हवा, म्हणजेच थकबाकी सुद्धा मिळायला हवी अशी सुद्धा मागणी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केली जात होती। मात्र सरकारने त्याला थकबाकी देण्यास नकार दिलाय। तथा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 53% दराने महागाई भत्ता मिळतोय। केंद्रीय कर्मचाऱ्यांना अगोदर जानेवारी 2025 पासून 55% दराने महागाई भत्ता मिळत आहे। यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 53% वरून 55% प्रस्तावित आहे। याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून सादर झाला असल्याची माहितीही समोर आलेली आहे। यामुळे लवकरच सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% केला जाऊ शकतो। येत्या काही दिवसांनी याबाबतचा शासन निर्णय सुद्धा जारी होईल आणि जून महिन्याच्या पगारासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ व थकबाकी सुद्धा प्राप्त होईल। महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू असणार असल्याने महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांना त्यासोबतच प्राप्त होणार आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।